आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याची माहिती आहे। महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। यासाठी आझाद मैदानावर इथे पाहणी केली जाईल। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत। यावर खरं तर केसरकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती। दरम्यान बावनकुळेंसोबत सध्या सगळ्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीनंतर हे सगळे नेते जे आहेत ते आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय गुलाबराव पाटील आहेत, संजय शिरसाट आहेत, हसन मुश्रीफ आहेत, धनंजय मुंडे आहेत, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर हे सगळे नेते आता बावनकुळेंच्या निवासस्थानी आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, मंत्रिमंडळासंदर्भातली ही चर्चा सुरू आहे आणि ही बैठक संपल्यानंतर आता हे सगळे महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। त्यासाठी आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी ते इथे येतील। सध्या या नेत्यांमध्ये खलबत सुरू आहे। नेमकी काय चर्चा त्यांच्यामध्ये होते ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर शपथविधी सोहळ्यासाठी ही जोरदार तयारी सध्या सुरू आहे। कुणाला मंत्रिपद मिळतं हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं असणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, महत्त्वाच्या घडामोडी घडतात, बावनकुळेंच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे, दुसरीकडे आझाद मैदानाची सुद्धा हे नेते पाहणी करणार असल्याची माहिती आहे। नक्कीच गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट त्यांच्यासोबत इतर काही नेते आहेत, भाजपचे नेते पदाधिकारी आहेत। यांची चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या बंगल्यावरती बैठक सुरू झालेली आहे आणि जागा वाटपा संदर्भातल्या या सगळ्या घडामोडी घडतात असं बोललं जात आहे। आणि त्यासोबतच काल आपण पाहिलं की दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं की जागेची पाहणी करण्यासाठी, आझाद मैदानाच्या स्टेजची पाहणी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते स्वतः गेले, मात्र त्यांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं नाही। जर त्यांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं, आम्ही सुद्धा आलो असतो। आणि कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे का या दृष्टीने ही बैठक होत असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे सर्व पक्षीय नेते जे आहेत ते आता आझाद मैदानावर पोहोचतील आणि महायुतीच्या नेत्यांकडून या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाईल, स्टेजची पाहणी केली जाईल आणि 5 तारखेच्या शपथविधीपूर्वी कोण कुठे बसणार आहे याची देखील शहानिशा या ठिकाणी होणार आहे, पाहणी होणार आहे आणि त्यामुळे सर्व प्रसार माध्यमं सुद्धा इथे पोहोचलेली आहेत। अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी।